राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता खरा तुरुंगामध्ये आहेत महाशय. दुसरे कोणी एखादे असे बुवा महाराज असतील त्यांनी राज्यामध्ये काय चाललं आहे समजून घ्यावं. सरकारचा हात दाखवून, सरकारला हात असेल तर. ठिकठिकाणी अस्वस्थता, देशभरामध्ये लोक रांगेत उभे आहेत आणि मोदींनी ही भीती जास्त निर्माण केलेली. तुम्ही रॉकेलची टूम का काढलीत मग 3 लिटर रॉकेलची टूम तुम्ही का काढली? तुम्ही रॉकेलची टूम काढल्यामुळे लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. तुम्ही पेट्रोल आणणार कुठून? चीन सारख्या देशामध्ये, फ्रान्स सारख्या देशामध्ये साधारण 4 महिन्याचा साठा आहे पेट्रोल आणि डिझेलचा या क्षणी, 4 महिन्याचा. आणि आपल्याकडे 1 आठवड्याचाही साठा उरलेला नाही, ही माझी माहिती आहे दिल्लीतली. आणि तुम्ही कोणाला दिलासा देताय? तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगायला पाहिजे. उत्पादन शुल्कात मोठी कपात केलेली आहे की आता सरकारने जाहीर केलेले की 2 महिन्याचा साठा उपलब्ध आहे. आपण 2 महिन्यानंतर त्याच्यावर चर्चा करू. जर 2 महिन्याचा साठा उपलब्ध असेल, आता काही जहाजं आपली होर्मुझ समुद्र धुनीतून जी 4 जहाजं इराणच्या कृपेने सुटलेली आहेत, त्याच्यामुळे थोडी परिस्थिती ही बदललेली आहे. याच्यामध्ये भारताची डिप्लोमॅसी नसून इराणनं दाखवलेली भारतीयांच्या बाबतीमध्ये संवेदना आहे. सर, पण उत्पादन शुल्कात मोठी कपात केलेली आहे पेट्रोल डिझेलच्या केंद्र सरकारनं. नाही, चांगली गोष्ट आहे, करावंच लागेल. बरं, दुसरं काय? रावसाहेब, पण आता राष्ट्रीय स्तरावरच्या विषय राज्यातल्या विषयावर येऊया की जे अशोक खरात प्रकरण दिवसागणिक वाढते आणि रोज नवे गुन्हे दाखल होत आहेत. महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे ती संपूर्ण देशात इतकी मलिन झालेली आहे की राजकारणी आहेत, सगळे नामवंत आहेत आणि हे सगळे बुवाबाजीच्या नादी लागले. बुवाबाजीला प्रतिष्ठा नामवंतच देतात. सामान्य माणूस हा बुवाबाजीला प्रतिष्ठा देत नाही. सत्ताधारी, राजकारणी, उद्योगपती, मंत्री, संत्री, आमदार, खासदार हेच अशा भोंदूगिरीला प्रतिष्ठा देतात. त्यांचं तिथे जाणं येणं वाढतं, त्यांचे पूजाविधी अघोरी कृत्य वाढतात. त्याच्यामुळे या बुवांना प्रतिष्ठा मिळते आणि ह्याच्यामध्ये एका पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. हा सर्वपक्षीय अत्याचार आहे समाज जीवनावरचा. असे झाले आहे की एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेमध्ये जे भाषण केलं त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे की माझ्याकडेही बरीच माहिती आहे. हे बघा, आज का राज राज रहने दो. बघा, हे त्यांना काय, काही नेते काही ट्विट करतायत, करू द्या. पाणी का दिलं उद्धव ठाकरेंच्या सरकारनं, उद्धव ठाकरेंची बैठक जी ताजमहल झाली ती कशा बाबतीत होती, असे अनेक मुद्दे ज्या विषयांबाबत आणि ज्या विषयांवरती मी विश्वास ठेवत नाही, अशा बुवाबाजीवर, भोंदूगिरीवर, अंधश्रद्धेवर, त्याच्यावरती मी कधी बोलत नाही. आणि आपण राज्यकर्ते आहात, शिंदे किंवा फडणवीस, आपण राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी अशा भोंदूबाबाच्या नादाला लागू नये हे मी म्हणतो. सध्या जे दिसतं आहे की हे जे कोणी खरात बाबा आहेत त्याला अशा प्रकारे महान बनवण्यामध्ये सध्याच्या सरकारमधल्या मंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा, तेव्हाच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या, आता ते डेप्युटी सीएम असतील, या सगळ्यांचा वाटा आहे ना. एकनाथ शिंदे यांचा थेट सगळ्यांचा आहे. बघा, मी असं म्हणतोय, जे संविधानिक पदावर बसले आहेत, ज्यांनी घटनेची शपथ घेतलेली आहे, त्या सगळ्यांनी अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे, अजिबात लांब राहिलं पाहिजे आणि लोकांना एक आदर्श निर्माण करून दिला पाहिजे. आपण ज्या राज्याचं नेतृत्व करतो आहोत तो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर पवनकार ठाकरे यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. आपण आपल्या भिंतीवर बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो लावताय महाशय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ढोंगबाजीला लाथाच मारलेल्या आहेत. तुमच्यामध्ये आणि आदित्य ठाकरेंच्यामध्ये काय मतभेद आहेत असे की? माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? राज्यसभेच्या कशा करता अत्यंत चुकीच्या बातम्या आहेत. ज्या सुरस बातम्या सध्या बाहेर येत आहेत, नाही, सुरस बातम्या सुरस आहेत ना. त्या सुरस कथा बघा, तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का? किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणतात त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मी दिल्लीमध्ये
माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो. आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही, आमदार खासदार मंत्री व्हायला आलो नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेता येईल, उत्तम संघटनेचं काम करता येईल, या विचाराने मी या पक्षामध्ये सतत काम करणारा एक सामान्य शिवसैनिक आहे. जरी मला बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाचा नेता केला, अनेक वर्ष खासदार केला, तरीही मी स्वतःला एक शिवसैनिक मानतो. माझा दोष इतकाच आहे, मी माझी मतं परखडपणे मांडतो. हे सुद्धा मी बाळासाहेब ठाकरेंकडूनच 28 साली शिकलो. तुम्ही खासदार नसाल असं आदित्य ठाकरेंनी मी म्हटलं. तुम्हाला असं म्हणतोय की या पक्षातलं माझं अस्तित्व, वास्तव्य हे आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी नाही. माणसाला केव्हा तरी एखाद्या पदाचा निरोप घ्यावा लागतो, त्याची तुम्ही मानसिक तयारी ठेवली पाहिजे. कधीही आम्हाला असं वाटलं की माननीय उद्धव ठाकरे हे अजून 15 वर्ष मुख्यमंत्री राहायला पाहिजे होते. दुर्दैवानं ते त्यांना कमी काळ मिळाला. नियतीच्या मनात काय आहे कोणी सांगू शकत नाही. म्हणजे आदित्य ठाकरे राज्यात फिरत नाहीत अशी नाराजी. 2029ला उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री असतील. का नसतील? आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. आज आम्हाला गरज आहे, आम्हाला सगळ्यांना, आम्ही खासदार आहोत का आमदार आहोत का हे विसरून पक्षावर जे संकट आहे सध्या, फोडाफोडीचं, पळवापळवीचं, ते रोखून आम्हाला एक मजबूत संघटन उभं करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेसमोर जाणं आणि या सरकारविरुद्ध संघर्ष करणं ही आमची प्राथमिकता आहे. नाही, पण आदित्य रावसाहेब, ठाकरे जर राज्यात तुम्ही फिरत नाही म्हणता अशी की नाराजी व्यक्त केली 2029ला जाते. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री असतील, तर या मे मध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत त्यात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि तीच तयारी 2029ची या मे महिन्यातल्या बघा, विधान परिषद निवडणुकीत नाही असेल. नाही, एक लक्षात घ्या, माननीय उद्धव ठाकरे जेव्हा 2019ला मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार होते का? नव्हते. नाही. राजकारण समजून घेतलं पाहिजे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे. सुनित्राताई पवार डेप्युटी सीएम आहेत, आमदार होत्या का? होत्या का? नाही. आम्ही असं म्हणतो की आमचं यापुढलं सगळं काम जे आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं, हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता यावी आम्ही सगळे मिळून, आणि नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावं ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या तुम्ही काय गोष्टी सांगता या पानसट आणि अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला माझ्यासारख्या माणसाकडे वेळ नाही. तुमचे काही हितचिंतक सोशल मीडियावर अगदी ठामपणे असं सांगतायत की संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणार, असं काही तुमचे हितचिंतकच सोशल मीडियावर त्यांना सांगू द्या ना, हे अनेक वर्ष सांगत असतील, पण मी माझ्या बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्षातच आहे आणि राहणार आहे ना. हा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नाही. मी मगाशी म्हणालो की राज्यसभा खासदार किंवा लोकसभा खासदार होणे माझ्या जीवनाचं इप्सित कधीच नव्हतं आणि नाही, आणि राहणारही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा मित्रपक्ष आहे, सुप्रिया सुळे त्या खासदार आहेत. त्यांनी असं म्हटलंय देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोळकरांचा वारसा समोर पुढे नेत आहेत, यावर काँग्रेसनं जोरदार प्रहार केलाय. नाही, मला माहीत नाही त्यांना तसं त्याच्यात गुण दिसले असतील फडणवीसांमध्ये, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. रावसाहेब, आदित्य ठाकरे राज्यात फिरत नाहीत अशी तुमच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. असं तुमचं काय अजिबात मत आहे? नाही आहे. अशी कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नाही. माझं बोलणं झालेलं आहे सगळ्यांशी. आदित्य ठाकरे हे सातत्यानं फिरत असतात. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल, ते ठाण्याला होते, त्यानंतर कल्याण डोंबिवलीत गेले, ते नाशिकला गेले, संभाजीनगरला गेले, जात आहेत ना. पण एखाद्याला तुम्ही टार्गेटच करायचं म्हटल्यावरती मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काही करू शकता. नाही रावसाहेब, एक आणखी एक महत्त्वाचा विषय आहे, राष्ट्रीय स्तरावरील राजकारणाचा विषय आहे की तुमचं इंग्रजी पुस्तक अनलाइकली पॅराडाईज हे 4 दिवसापूर्वी प्रकाशित झालं, ज्यात तुम्ही एक मोठा गौप्यस्फोट केला आहे की उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला तयार नव्हते, पण त्यांच्यासमोर ईडीची फाईल ठेवली गेली आणि त्यांचा राजीनामा घेतला गेला. त्यांचे काही व्यवहार यासाठी कारणीभूत होते. त्यांचे काही व्यवहार, त्यांचा कोणताही व्यवहार नव्हता, त्यांना धमकवण्यात आलं. त्यांचा कोणताही तसा व्यवहार नव्हता. त्यांनी स्वतःचं राहतं घर विकलं
आणि त्यांची मुलगी परदेशात आहे. अत्यंत कायदेशीर मार्गानं त्यांनी काही रक्कम मुलीला पाठवली. पण एखाद्याला आपल्याला कोंडीत पकडायचं आहे म्हटल्यावरती खोटे केसेस, खोटे गुन्हे दाखल करून फाईल्स तयार केल्या जातात. जसं माझी केली, अनिल देशमुखांची केली, नवाब मलिकांची केली, अनेकांची केली, तशी त्यांची करण्याचा प्रयत्न केला. केजरीवालची केली, मनीष सिसोदियाची केली, संजय सिंगची केली, हेमंत सोरेनची केली. अनेकांच्या अशा फाईल्स तयार करतात. आम्ही सगळे त्यांच्या दबावापुढे झुकलो नाही. माझ्यावर त्यावेळेला शिवसेना सोडण्याचा दबाव होता हा दबाव कोणी आणला होता? की तुम्ही मी त्या पुस्तकात लिहिलं आहे ना माझ्या, आणि त्या संदर्भात मी व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं की माझ्यावर शिवसेना सोडण्याचा दबाव आहे. आणि जे सरकार आम्ही आणलेलं आहे त्या सरकारची पाठराखण करू नका, उद्धव ठाकरेंची पाठराखण करू नका, आम्ही त्यांचा काटा काढू, तुम्ही मध्ये पडू नका, अशा प्रकारचा दबाव. आणि सगळ्यात आधी तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडा, हा त्यांचा माझ्यावर दबाव होता. मी म्हटलं तुम्ही किती दबाव आणला तरी मी माझा पक्ष सोडणार. तर तुम्ही सोडली असती तर तुरुंगवारी हा, टळली नक्कीच असती. नक्कीच तुरुंगवारी टळली असती. नक्कीच. त्यांनी तसं मला स्पष्ट सांगितलं की मोना, तुम्ही माझ्या पुस्तकात वाचलं असेल की ईडीच्या मुख्यालयातसुद्धा मला गेल्यावर तुम्ही ताबडतोब वर बोलून घ्या. हा, वर ते आहे. वरून मला तेच सांगायचं होतं वरच्यांना की तुम्ही शिवसेनेशी संबंध तोडा. रावसाहेब, मुंबईच्या गुजरातीकरणाला वेग आलाय का? परळमध्ये त्याच्यामुळे एक लक्षात जे या घ्या, दबावाला बळी पडले आणि त्यांना तेव्हा राजीनामा द्यावा तुम्ही जे लागला. म्हणताय ना हा प्रश्न, हा. काही हितचिंतक म्हणतात हां. मी शिवसेनेतून बाहेर पडणार. या पक्षासाठी आम्ही घाम आणि रक्त आणि तुरुंगवास सर्व काही सहन केलं. नाही, पण मग रावसाहेब- जगदीप धनखड या दबावाला बळी पडले, त्यांनी जो राजीनामा दिला. शक्यता नाकारता येत नाही, शक्यता नाकारता येत नाही. रावसाहेब, परळमध्ये एका उड्डाणपुलाच्या कामादरम्यान गुजराती फलक लावण्यात आल्यामुळे मुंबईच्या गुजरातीकरणाला वेग आलाय का, असा प्रश्न विचारला जातोय. बोला क्या आपका है? सर, ममता बनर्जी ने जो है पहले टोल प्लॉट और लॉकडाउन मूव की आशंका जताई है, क्या इससे बात तो उसमें दम लगता है. जिस तरह से बड़ी बड़ी कतार पेट्रोल, डीजल, रेशन और रॉकेल के लिए भी लगी है, केरोसिन के लिए, और जिस तरह से सरकार में ज़ोरदार हलचल चल रही है, तो लगता है मोदी जी फिर एक बार 10-15 दिन के लिए डीजल और पेट्रोल की बचत करने के लिए लॉकडाउन लगा सकते हैं. सर, जिस तरह से पीएम मोदी वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्ट सीएम की बैठक करवा रहे, जिससे सीएम की बैठक करवा रहे, क्या आपको लगता है लॉकडाउन आएगा? बहुत देर हो गई, ये बैठक करने में बहुत देर हो गई. मोदी के मन में कुछ ना कुछ इस प्रकार की बातें चलती रहती है, लोगों को धक्का तंत्र देने की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.